नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मंडळी, आजपासून आमचं स्पीड न्यूज बुलेटिन सुद्धा आकर्षक आणि अनोख्या रूपात आणि तितक्याच मुद्देसूद बातम्यांच्या खजिन्यासोबत सादर करतोय. आजच्या स्पीडच्या पेटाऱ्यामधील फटाफट बातम्यांवरती एक नजर टाकूयात. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केलंय. सुप्रीम कोर्टानं 5 मे रोजी हा निकाल दिलेला होता. आता केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करून निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. कोर्टाच्या 5 सदस्यांच्या घटनापीठानं दिलेल्या निर्णयाचा कोर्टानं फेरविचार करावा असं केंद्रानं म्हटलंय. मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करून निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. यानंतर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केंद्र सरकारचे आभार मानलेत. कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या चेअरमन पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याचा फैसला आज सकाळी होणार आहे. या पदासाठी ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे आणि विश्वास नारायण पाटील यांची नावं चर्चेत आहेत. गोकुळ दूध संघावर विरोधकांनी आपली सत्ता प्रस्थापित केली आणि त्यानंतर पहिल्या चेअरमनची निवड शुक्रवारी म्हणजे आज होतीये. या पदासाठी डोंगळे आणि पाटील दोघेही इच्छुक आहेत. हे दोघेही सत्ताधारी आघाडीतून विरोधी आघाडीमध्ये आलेत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीखोरीचे आरोप केल्यानंतर चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना गुरुवारी तात्पुरता दिलासा मिळालाय. राज्य सरकारनं आम्ही 20 मे पर्यंत परमबीर सिंग यांना अटक करणार नाही अशी हमी उच्च न्यायालयात दिली. सरकारी वकील दरायस खंबाटा यांनी या संदर्भातली माहिती दिली. कोविशिल्डच्या 2 मात्रांमधील म्हणजे डोसेसमधील अंतर 3 ते 4 महिन्यांपर्यंत वाढवण्यास केंद्र सरकारनं गुरुवारी मंजुरी दिली. शासकीय समितीच्या शिफारसीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं. कोविशिल्डच्या 2 मात्रांमधील अंतरामध्ये बदल करण्याची केंद्र सरकारची ही दुसरी वेळ आहे. रशियाची स्पुटनिक लस पुढील आठवड्यात भारतामध्ये उपलब्ध होईल असं नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल यांनी गुरुवारी सांगितलं. या लसीला आपत्कालीन वापराची परवानगी आधीच मिळाली आहे. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन नंतर भारतात उपलब्ध होणारी ही तिसरी लस ठरणार आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणेची स्थिती बिकट झाली आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे 4,000हून अधिक रुग्णांचा मृत्यू झालाय. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये कडक निर्बंध असून सुद्धा देशात दररोज 3.5 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होतीये. देशातील 18 राज्यांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर हा 20% अधिक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशातील 12 राज्यात 1 लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. 8 राज्यांमध्ये 50,000 ते 1 लाखादरम्यान सक्रिय रुग्णसंख्या आढळते. मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज आहे. मुंबईत कोरोना रुग्णसंख्या सातत्यानं खाली येते. गेल्या 24 तासात 1946 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 24 तासात 68 जणांचा मृत्यू झालाय. मुंबईत सध्या 38,649 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील नागरिकांसाठी लॉकडाऊन संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी. राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. 1 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम आहे. 2 दिवसांनंतर लॉकडाऊन संपणार होता, पण आता 1 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू असणार आहेत. दुसरीकडे परराज्यातून येणाऱ्या नागरिकांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. नाशिकमध्ये लॉकडाऊनला दुसऱ्या दिवशी नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर काठीचा प्रसाद देत सर्वांना पिटाळून लावण्यात आलं. पोलिसांच्या कडक कारवाईमुळे रस्त्यावरील गर्दी कमी झाली. पंचवटी, सिडको, नाशिक रोड या भागामध्ये पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या भाजीपाल्याचा मार्ग आता मोकळा झालाय. जिल्ह्यातील 3 बाजार समित्यांमध्ये भाजीपाला विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि बाजार समिती सभापती यांच्या बैठकीत निर्णय झालाय. ईदच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा इथे प्रचंड गर्दी बघायला मिळाली. रस्त्यावर पाय ठेवायला देखील जागा नाही. इतकी गर्दी काल आणि आज मुंब्रा इथे दिसली. तर रस्त्यावरील गर्दीमुळे वाहनांना जायला देखील जागा नव्हती. आणि रमजान नंतर येणारी ही ईद मुस्लिम बांधवांसाठी मोठा सण आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री मुंब्रा इथल्या बाजारामध्ये होते. अमृतनगर ते कौसापर्यंत रस्त्यावर नागरिक कोणतेही नियम न पाळताना फिरताना दिसले. कोल्हापुरातून धक्कादायक बातमी. कोल्हापुरात श्रीखंडाचं मोफत वाटप करण्यात येत होतं. त्यासाठी शेकडोंची रांग लावण्यात आली होती. वारणा दूध संघाच्या सभासदांसाठी हे वाटप होतं. मात्र कोल्हापूरच्या दाभोलकर कॉर्नर जवळच्या दूध विक्री केंद्रामध्ये गर्दी झाली. विशेष म्हणजे कोणतीही परवानगी नसतानाही श्रीखंड वाटप सुरू होतं.
धुळ्यामध्ये अक्षय तृतीया आणि ईद सणाची तयारी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली। यावेळी खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी झाली होती। शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या जुन्या आग्रा रोडवर नागरिकांची खरेदीसाठी तुंबळ गर्दी होती। लसीकरणावरून सध्या देशभरामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे, कारण लसीकरणाच्या नियमांमध्ये सातत्यानं बदल होत असल्यानं नागरिकांमध्ये सुद्धा संभ्रम आहे। आणि त्यातच आता ज्या नागरिकांना कोरोना होऊन गेलाय त्यांनी पुढील 6 महिने लस घेण्याची गरज नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलंय। एकीकडे देशभरात 18 वर्षांच्या पुढच्या सगळ्या नागरिकांसाठी लसीकरणाला परवानगी मिळाली आहे, तर दुसरीकडे राज्यात लसींचाच पुरवठा होत नसल्यानं लसीकरण बंद पडलंय। त्यातच आता हा नवा नियम आल्यानं लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। देशासाठी आता एक आनंदाची बातमी, स्पुटनिकची लस पुढच्या आठवड्यात भारतामध्ये पोहोचणार आहे आणि जुलैपासून स्पुटनिक लसीचं उत्पादन केलं जाणार आहे। आरोग्य मंत्रालयाचे डॉक्टर व्ही.के. पॉल यांनी ही माहिती दिली। भारतात ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान 216 कोटी लसींचे डोस येणार आहेत। कोविशिल्डचे 75 कोटी, कोवॅक्सिनचे 55 कोटी, तर फायझर लसीचे 5 कोटी आणि बायोवॅक्सिनचे 21 कोटी डोसेस भारतात येणार आहेत, ज्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे। लसीकरणावरून मुंबई हायकोर्टानं एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलंय। यावेळी बोलताना न्यायालयानं इंग्लंडसारख्या देशात केवळ लसीकरण केंद्रामध्ये कोरोनाची लस देण्याची भूमिका सोडून कारमध्ये लसीकरण, घरोघरी लसीकरण केव्हाच सुरू झालंय। मग आपल्याकडे अजून त्याचा विचार का झाला नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। आपल्याकडे केंद्र सरकारनं याचा गांभीर्यानं विचार करून निर्णय घेतला असता तर विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसह कित्येक वयोवृद्ध व्यक्तींचे प्राण कदाचित वाचले असते, असा गंभीर आरोग्य निरीक्षण मुंबई हायकोर्टानं नोंदवलंय। एकीकडे मुंबई महानगरपालिकेनं लसींच्या खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतलेला असताना यावरून राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। तर लस खरेदीची परवानगी मुंबई महापालिकेला मिळते, मग पुणे महापालिकेला का नाही, असा सवाल भाजपनं उपस्थित केलाय। नागपुरात नाना पटोलेंनी लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारवर जोरदार टीका केली। केंद्र सरकारनं लस उपलब्धतेसंदर्भात एक धोरण तयार करावं, अशी मागणी पटोलेंनी केली आहे। महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी केंद्राकडून लस मिळते आहे असं खोटे दावे न करता लस जास्त उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला त्यांनी भाजप नेत्यांना दिला। 45 वर्षांवरील नागरिकांची लसीकरणादरम्यान कसे हाल होत आहेत याचा प्रत्यय पुण्यात आला। त्यातल्या त्यात ज्येष्ठ नागरिकांची लस घेण्यासाठी जास्त परवड होत असल्याचं चित्र इथे दिसलं। अनेक नागरिक सकाळी 7 वाजल्यापासूनच लसीसाठी केंद्रावरती उपस्थित राहतात, मात्र लसींची संख्या कमी असल्यानं तासनतास उन्हात उभ्या असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस न घेताच परतावं लागतंय। राज्यामध्ये सर्वाधिक अतिदुर्गम भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये 75 केंद्रांमध्ये लसीकरण सुरू आहे। राज्य सरकारनं 18 वर्ष वयोगटावरील नागरिकांचं लसीकरण थांबवलेलं असलं तरी नोंदणी केलेल्या या वयोगटातील नागरिकांचं आज लसीकरण होणार आहे। गडचिरोलीत सध्या 45,000 लसींचा साठा उपलब्ध असून अनेक दुर्गम भागात वरिष्ठ नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठी प्राधान्य दिलं जात आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत केवळ 45 वर्षांवरील नागरिकांना लसीचा दुसरा डोस दिला जातोय। जिल्ह्यातील 32 केंद्रांवरती लसीकरण सुरू आहे। आपल्यालाही लसीचा दुसरा डोस मिळावा म्हणून अनेकांनी सकाळपासूनच केंद्रावर गर्दी केली, मात्र लस कमी असल्यानं दुसऱ्या डोससाठी आलेल्या अनेकांना निराश होऊन परत जावं लागतंय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये लसीकरणाचा 2 लाखांचा टप्पा पूर्ण झालाय। लसीकरणानं आता वेग घेतलाय। त्यापैकी 1,60,632 लोकांना पहिला डोस तर 40,792 नागरिकांना दुसऱ्या डोसचं लसीकरण पूर्ण झालंय। असं असलं तरी दुसऱ्या डोससाठी कोवॅक्सिन फक्त शासकीय रुग्णालयातील लसीकरण केंद्रावरतीच मिळत असल्यामुळे इथे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते। जिल्ह्यात सध्या 90 लसीकरण केंद्रावरती लसीकरण सुरू असून 16 फिरत्या लसीकरण पथकांचा देखील यात समावेश आहे। नाशिकमध्ये लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी अँटीजेन टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे। रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच दुसरा डोस दिला जाणार असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे। पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय परिसरात नागरिकांनी टेस्ट करण्यासाठी गर्दी केली होती। राज्यात सध्या तरुणांचं लसीकरण बंद करण्यात आलंय। आता केवळ ज्येष्ठांचं लसीकरण केलं जात आहे, त्यामुळे लसीकरण केंद्रांवरती ज्येष्ठांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते। मात्र अमरावती महानगरपालिकेनं टोकन पद्धत सुरू केली आणि लसीकरण केंद्रावर गर्दी कमी झाली। जिल्हा सामान्य रुग्णालयानं सुरू केलेल्या लसीकरण केंद्रांवर मात्र नियोजनाअभावी ज्येष्ठ नागरिकांना उन्हात तात्काळत उभं राहावं लागतंय। नांदेड जिल्ह्यात देखील लसीचा तुटवडा निर्माण झाल्यानं लसीकरण मोहीम ठप्प झाली आहे। सध्या जिल्ह्यात कोवॅक्सिन लसीचा साठा पूर्णतः संपल्यामुळे कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस नागरिकांना मिळत नाहीये।
जिल्ह्यात एकूण 83 केंद्रांवर कोविशिल्डचा साठा आहे, मात्र प्रत्येक केंद्रावर 100 डोसेस उपलब्ध आहेत. पण डोस कमी आणि लाभार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे अनेकांना कोविशिल्डचा दुसरा डोस देखील मिळत नाहीये. रत्नागिरी जिल्ह्यात काल दुसऱ्या दिवशी कोविशिल्ड डोससाठी लसीकरण सुरू झालं. जिल्ह्यातल्या 84 लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू आहे. शहरातील लसीकरण केंद्रांवरती गर्दी दिसतेय, तर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्रावर लोकांची तुरळक गर्दी आहे. ग्रामीण भागातील काही केंद्रांवर डोस उपलब्ध असताना केवळ 4 ते 5 लोक उपस्थित असल्याचं दिसलं. शहरातील लसीकरण केंद्रावर सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. नागपूरमध्ये 96 केंद्रांवरती ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण होत आहे. कोविशिल्ड लसीचा साठा बुधवारी उपलब्ध झाल्यानं ही मोहीम सर्व केंद्रांवरती सुरू करण्यात आली. 3 केंद्रांवर कोवॅक्सिनचे डोस दिले जात आहेत. विशेष म्हणजे या लसीकरण मोहिमेमध्ये दुसरा डोस असणाऱ्या नागरिकांचं लसीकरण करण्यात येत असून त्यातही ज्यांचा पहिला डोस घेऊन 45 दिवस पूर्ण झालेत त्यांनाच दुसरा डोस दिला जातोय. बुलडाण्यात लसीचं टोकन वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यालाच नागरिकांनी चोप दिला. टोकन वाटप करणारा कर्मचारी आपल्या ओळखीच्या लोकांनाच टोकनचं वाटप करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. कोल्हापूरमधल्या लसीकरण केंद्रावरती गुरुवारी गर्दी पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी नागरिकांना लस मिळत नसल्यानं गोंधळ उडाला होता. पंढरपुरात लसीकरणाचा वेग मंदावला असून शहरातील प्रमुख लसीकरण केंद्र बंद असल्याचं दिसलं. सुरुवातीला वेगानं होणारं लसीकरण लसींच्या तुटवड्यामुळे मंदावल्याचं पाहायला मिळतंय. आजवर शहर आणि ग्रामीण भागात केवळ 27,490 पहिल्या लसींचा डोस देण्यात आलाय, तर दुसरा डोस केवळ 7,703 जणांना देण्यात आलाय. त्यामुळे पंढरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात लसीकरणाची गरज किंवा वेग वाढवण्याची गरज आहे. मनमाडसह नांदगाव तालुक्यातील 1850 कोविशिल्ड लस तिथे उपलब्ध झाली असून मनमाडला 2 तालुक्यात 8 केंद्रांवरती लसीकरण सुरू आहे. मनमाडमध्ये दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी 300 डोसेस उपलब्ध झालेले आहेत आणि टोकन देऊन 150 जणांना लसीकरण केलं जात आहे. काही केंद्रांवरती मोठी गर्दी झाली होती आणि काही केंद्रांवरती गोंधळ देखील उडाला होता. भुसावळ शहराची 2 लाख लोकसंख्या असून आतापर्यंत शहरांमध्ये 31,400 नागरिकांना लस देण्यात आली. म्हणजेच 15% जणांचं लसीकरण शहरामध्ये झालेलं आहे. सध्या ज्या लसींचा साठा उपलब्ध होतोय त्यानुसार 70% प्राधान्यानं सेकंड डोससाठी दिले जात आहेत आणि 30% पहिल्या डोससाठी लसी वापरण्यात येत आहेत. 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सध्या बंद आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या जालन्यामध्ये लसीकरण मोहिमेचा बट्ट्याबोळ झालाय. गुरुवारी पहाटे 3 वाजल्यापासून लसीकरण केंद्राबाहेर नागरिक उभे होते, तर केंद्राबाहेर सुमारे 2 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता आणि ज्येष्ठ नागरिक उपाशी तापाशी उन्हामध्ये ताटकळत उभे होते. जुन्नरमध्ये पुन्हा एक बिबट्याचा व्हिडिओ समोर आलाय. बिबट्याच्या वावरामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बिबट्याची ही दृश्य एका कार चालकानं आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत. राज्यात लॉकडाऊन वाढवल्यानंतर विनायक मेटेंनी सरकारवरती हल्लाबोल केलाय. मराठा समाजानं आंदोलन करू नये आणि सरकार विरोधात भूमिका घेऊ नये यासाठी लॉकडाऊन वाढवला असल्याची टीका मेटेंनी केली. बुलडाणा तालुक्यातील भादोला इथे गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून कोरोना आयसोलेशन सेंटर उभारण्यात आलंय. लोकसहभागातून हा उपक्रम राबवण्यात यावा असं आवाहन करण्यात आलं होतं. सर्वप्रथम चिखली तालुक्यातील किन्होळा गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून कोरोना आयसोलेशन सेंटर उभं केलं. त्यापाठोपाठ भादोला येथील नागरिकांनी देखील पुढाकार घेतला आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते या सेंटरचं उद्घाटन देखील करण्यात आलं. कोरोनाच्या या बिकट परिस्थितीमध्ये कोल्हापूरकर मदतीच्या बाबतीत मागे नाहीत. करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी यांचा वारसा जपत कोरोना रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी आपलं पॉकेट मनी वापरून मदतीसाठी 4 तरुणी पुढे आल्या आहेत. आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय. या तरुणींनी थेट रुग्णालयात जाऊन मदतीचा हात पुढे केलाय. त्यामुळे या चौघींचं सध्या कौतुक होतंय. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला पंढरपुरात आज श्री विठुमाऊली आणि रुक्मिणीच्या गाभाऱ्याला हापूस आंब्यांची आरास करण्यात आली आहे. सावळा विठ्ठल अमराईत असल्याचं आज दिसतंय. प्रत्येक सणानिमित्तानं फुलांची सजावट केली जाते, पण सध्या आंब्याचा सीझन आहे त्यामुळे सजावट करण्यासाठी आंब्याचा वापर करण्यात आलाय. सावळ्या विठुरायाचं रूप अमराईमुळे अधिकच लोभस दिसतंय. या स्पीड न्यूज मध्ये एक छोटासा ब्रेक आपण घेतोय. मात्र नव्या बदलासह असलेल्या आमच्या स्पीड न्यूज एका ब्रेक नंतर पुन्हा पाहूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.